मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पुराचा आळंदीला वेढा. आळंदीत जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद. पाणी पातळी वाढल्यानं वारकऱ्यांची मोठी गैरसोय. वारकऱ्यांनी आळंदी देहूत न जाता पुण्यात वारीत सहभागी व्हावं. देवेंद्र फडणवीसांचं वारकऱ्यांना आवाहन. आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेच्या सूचना. तामिणी घाटात अडकून पडलेल्या पुण्यातील पर्यटकांची अखेर सुटका. 2 दिवसानंतर पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवलं. मुंबईत नवी मुंबईत झाड कोसळण्याचं सत्र सुरूच. मुंबईत 283 ठिकाणी झाडं फांद्या कोसळल्या. नवी मुंबईत रविवारी दिवसभरात 73 झाडं कोसळली. पडझडीच्या घटनांमध्ये नाहक बळी, वाहनांचं नुकसान. झाड कोसळून 4 बळी गेल्यानंतर मुंबईत आता धोकादायक झाडांवर सूचना फलक लावणार. सदर झाड धोकादायक, इथं थांबू नका असे फलक लावणार असल्याची महापौर ऋतू तावडेंची माहिती. कनेक्टिंग लिंकवरील आजचे व्हिडिओ धक्कादायक. संपूर्ण कामाचं ऑडिट झालं पाहिजे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. तर ज्यांनी राज्याची वाट लावली ते आम्हाला प्रश्न विचारताय. फडणवीसांचा पलटवार. आज शक्यतो प्रवास टाळा. गरज असेल तरच घराबाहेर पडा. मुख्यमंत्री फडणवीसांचं नागरिकांना आवाहन. तर अडकलेल्या प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आल्याची फडणवीसांची माहिती. नाशिकमध्ये उद्या ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज. 300 मिमी पर्यंत पाऊस होऊ शकतो. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नाशिककरांसाठी अलर्ट.